स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर शिवारात स्त्री जातीचा मृतदेह शीर धडावेगळे आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा विविध मार्गाने तपास करत गुन्ह्याची उकल केली, ज्यामध्ये बापानेच आपल्या मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने प्रेत जाळल्याचे समोर आले होते। मुलगा देखील या कटात सहभागी होता। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती। सध्या दोन्ही आरोपी कारागृहात आहेत। मात्र तब्बल 1 महिन्यानंतर याच प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे। मृतक दाखवण्यात आलेली ही मुलगी तब्बल 1 महिन्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर शिवारात स्त्री जातीचा एक मृतदेह 26 एप्रिल रोजी आढळला। मृतदेह मुंडके धडावेगळे आणि अर्धवट झालेल्या अवस्थेत होता। पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत मृतक तरुणीची ओळख शिवानी काळमेकर अशी पटवत बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगितले होते। या हत्याकांडात शिवानीचे वडील आणि भावाला अटक झाली होती। विवाहित असलेल्या शिवानीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने संतापून वडील आणि भावाने तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी। वह 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी। अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूँकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। हाँ सर, इसमें मालूम पड़ा है कि जो महाराष्ट्र की जलगांव जामोद पुलिस, वहाँ पर एक गुमशुदगी रिपोर्ट पे एक युवती की लाश जली मिली थी, गर्दन कटी हुई। तो वहाँ की पुलिस ने इस युवती को मरा हुआ समझकर इसके पिताजी और भाई को जेल में डाल दिया। क्या मामला है? जी, जलगांव जामोद में इस बालिका के संबंध में अपराध पंजीबद्ध है और वहाँ पर विधिवत इसकी सूचना दे दी गई है। जलगांव जामोद की पुलिस भी यहाँ पर आ रही है और जिस पर फिर फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाएगा। वहाँ पे हत्या का प्रकरण दर्ज है। आरोपी किसको बनाया? आरोपी में बालिका के पिता और भाई है, जिसके संबंध में अभी जलगांव जामोद पुलिस को भी सूचना दे दी गई है। हाँ, इसके संबंध में जानकारी वही दे पाएंगे, वो भी अभी आ रहे हैं और फिर इस प्रकरण में आगे के अनुसंधान किया जाएगा। या संदर्भात जो पोलीस स्टेशन जळगाव जामोद गुन्हा रजिस्टर नंबर 283/26 या गुन्ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की खकनार पोलीस स्टेशन मध्य प्रदेश जिल्हा बऱ्हाणपूर येथील ग्राम खडकी येथे एक मिसिंग महिला आहे। त्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता त्यांना असे दिसून आले की त्या तिथल्या मुलीच्या वडिलांनी आणि भाऊने कबूल केले की आम्ही या मुलीचा, शिवानी या मुलीचा खून केलेला आहे। आता जेव्हा अशी माहिती मिळते एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये, तर गंभीर, आता हा एक हिनियस क्राइम आहे, गंभीर आणि हिनियस क्राइम आहे। अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा आम्हाला माहिती मिळते त्यावेळेस आरोपींना अटक करणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे काम करणे क्रमप्राप्त असते। त्या दृष्टीने सदर गुन्ह्यामध्ये ती अनोळखी महिला असल्या कारणाने त्यांचे ब्लड सॅम्पल घेणे, DNA प्रोफाइलिंगला पाठवणे, त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान होते। अनोळखी महिला असल्याने ही माहिती मिळाल्याने त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे। ब्लड सॅम्पल घेऊन ते आम्ही FSL ला पाठवले आहे। जेव्हा FSL चे रिपोर्ट्स मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यामध्ये पुढे काय आहे हे आम्हाला कळणारच आहे। परंतु कालच आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे। त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत। परंतु घटनेच्या 1 महिन्यानंतर आता शिवानी जिवंत असल्याची बाब समोर आलीये। स्वतः शिवानी तिच्या प्रियकरासोबत पोलिसांसमोर हजर झाली। मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले। जलगांव जामोद में एक
आए ब्रह्मपुर से, तो मेरा भाई ना मेरा पिताजी को मैं मर गया करके बोल दिया ना, गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है इधर? अजय पिताजी का बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है। पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या हाँ, प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर, तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है करके। मैं जिंदा हूँ। हाँ आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मैं मेरे जिंदा पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़ दो। आपके मर्डर के केस में वो अंदर है। हाँ आपकी शादी हुई थी क्या पहले? हाँ हुए थे। धारने में। हाँ तो आप ये जो अरुण नाम का लड़का है उसके साथ तुम जो 1 महीने से कुछ बाहर थे, हाँ ये आपका प्रिय करेगा? हाँ। तो आप जो पिताजी ने शादी करके उसके साथ रहना चाहते कि ये प्रियकर अरुण के साथ? और उनके साथ रहना चाहते तो ये तुम्हारे पिताजी ने शादी जबरदस्ती की थी? हैं। हाँ आपकी उम्र कितनी? 25। तो आपके पिता ने जबरदस्ती की, हाँ आपकी इच्छा नहीं थी? हाँ, मेरी इच्छा नहीं थी, तो जबरदस्ती जो रिश्ते आए तो ऐसा बोलते हैं कि मैं मर जाऊंगा, कब तक तुम शादी नहीं करेंगे, ऐसा बोलते हैं कौन बोल रहा था? पिताजी। हाँ। ऐसा बोलते तो कहीं पे ऐसा लगा कि अरुण तुम्हारा एक चचेला भाई है, ऐसा हैं। कुछ है? हाँ चचेला भाई, भाई? हाँ भाई है, पर मगर हो गया मेरा अभी उसके साथ, तो मैं उसके ही साथ जाएंगे। उसके साथ रहेंगे? हाँ उसके ही साथ। तो अरुण का कुछ दोस्त नहीं? हाँ हाँ, अरुण निर्दोष है? निर्दोष है वो। अब तक कहाँ थी? नासिक में थे। कितने दिन से? 1 महीना हो गया, 1 महीना हो गया। या घटनेप्रकरणी आता शिवानी जर जिवंत असेल तर तो मृतदेह कुणाचा? खरे खुनी कोण? पिता पुत्रांनी या घटनेची कबुली का दिली होती? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस पुन्हा एकदा आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात समोर काय ट्विस्ट येतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.